तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान असे गजरे यूज करून छान अशा हेअरस्टाईल कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. मस्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता बघू शकता श्रावण सुरू झालेला आहे. आता सण समारंभ एका पाठोपाठ चालू होतात आणि पण मस्त साडी वगैरे घालतो आणि साडी वगैरे छान अशी घातली म्हटल्यावरती त्याच्यावरती छान अशी हेअरस्टाईल झाली पाहिजे. आणि स्पेशली श्रावणामध्ये आपण साडी वगैरे घातली, गजरे वगैरे घातले ना, एक वेगळाच लुक जो आहे ना आपला छान असा येतो. एकदम मराठमोळी साधीचा लुक हवा असेल आणि त्यामध्ये गजरा म्हटलं ना एक वेगळीच गोष्ट असते. तर चला, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं साडीवरती कशा स्टाईलने आपण ओपन हेअरस्टाईल केला तर कशा पद्धतीने आपण गजरे घालू शकतो, अगदी साध्या सिंपल पद्धतीने पण सुंदर आणि सोबर दिसण्यासाठी छान अशी मदत होते. तर मी तुमच्यासोबत छान अशा हेअरस्टाईल मस्तपैकी शेअर करणार आहे. आणि हो, आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत मी असे छान छान व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येत जाईल. तर सर्वप्रथम हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम टू एनकी क्रिएशन आणि आयडियाज. तर कशा आहात तुम्ही? सगळे मस्त मजेत ना? आय होप सगळे मस्त मजेतच असणार आहात. तर तुमच्यासाठी मी मस्तपैकी छान अशी मी हेअरस्टाईल घेऊन आले. चला, लगेच विसरू न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता हेअरस्टाईल नंबर 1 मध्ये बघू शकता, इथे मी जे आहे ना साईड पार्टिशन केलेलं आहे. अगदी तुम्हाला कोणतं पार्टिशन आवडत असेल ना ते तुम्ही करू शकता, जसं की मिड पार्टिशन आहे किंवा हाफ वन वगैरे तुम्ही समोरून पप काढून सुद्धा केस जे आहेत ना बांधू शकता. तर इथे बघा छान अशा पद्धतीने वन साईडने मी साईड पार्टिशन केलेलं आहे आणि थोडे थोडे केस घ्यायचे आहेत आणि आपल्याला ट्विस्ट करत छान असं त्याचा रोल करत मागच्या बाजूला घेऊन जायचं आहे आणि आपल्याला छान असं पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. सेम इकडच्या साईडला सुद्धा तसंच करायचं आहे आणि समोरचे तुम्हाला फ्लिक्स काढायला आवडत असतील तर काढून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना, ओपन हेअरस्टाईल आणि समोर असे ओपन थोडेसे फ्लिक्स काढले ना खूप छान असा लुक येतो आणि दिसायला सुद्धा आपण त्याच्यामध्ये छान असं यंग आणि स्टायलिश दिसण्यासाठी छान अशी मदत होते. तर बघा आता माझ्या दोन्ही साईडच्या जे आहेत ना केस जे आहेत ना रोल करून झालेले आहेत. आता इथे बघा मस्तपैकी असं आपल्याला मोठा मीटरचा गजरा घ्यायचा आहे. अशा 2 लाईनी घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या आणि मस्तपैकी आपण त्याला एक मध्ये जे आहे ना टिकटॉक पिन लावायची आहे आणि ती जी आहे ना पूर्ण आपण जिथे पिनअप केलं होतं त्या मिडल पार्टमध्ये हे लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 2 ह्याचा लेअरमध्ये तुम्ही गजरा सोडलात आणि ओपन हेअरस्टाईलमध्ये तर खूप सुंदर दिसतो. अगदी साधी सिंपल पण सुंदर अशी गजरा हेअरस्टाईल आपली रेडी होते आणि अगदी झटपट 1 ते 2 मिनिटांमध्ये ही हेअरस्टाईल रेडी होते. आता तुम्हाला गजरा पुडा घ्यावासा वाटला तर तुम्ही अशा पद्धतीने गजरा पुढे घेऊ शकता, एक घेऊ शकता किंवा दोन्ही घेऊ शकता किंवा थोडेसे केस पुढे घेऊन अशा पद्धतीने गजरा तुम्ही पुढे घेऊ शकता. याच्याने आपला जो लुक आहे ना खूप सुंदर दिसतो आणि दिसायला इतका छान दिसतो आणि गजऱ्यामुळे जे आहे ना आपली सुंदरता अधिकच वाढते आणि त्यात गजरा साडी आणि त्यात आपलं छान असं ओपन हेअरस्टाईल म्हटलं ना काही 4 चांद लागले असंच वाटतं. तर बघा आपली ही झटपट जी आहे ना हेअरस्टाईल सुंदर अशी रेडी झालेली आहे. तरी तुम्हाला असं वाटलं गजरा आहे आणि कुठली हेअरस्टाईल करता येत नसेल तर ह्या झटपट हेअरस्टाईल ज्या अगदी सिंपल आहेत रोजच्या यूजमध्ये तुम्ही करू शकता. इतक्या सुंदर हेअरस्टाईल आणि सोप्या अगदी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला खूप छान असा लुक क्रिएट करण्यासाठी मदत होणार आहे. सेकंड हेअरस्टाईलमध्ये बघू शकता, इथे आपण हाफ पार्टिशनमध्ये ना केस घ्यायचे आहेत, ते मागच्या बाजूला अशा पद्धतीने पूर्णपणे विचारून घ्यायचे. तुम्ही थोडंसं हवं असेल तर तुम्हाला इथे पपचा लुक सुद्धा देऊ शकता किंवा असे प्लेन बांधले तरी चालतील. याच्यामुळे सुद्धा आपला लुक जो आहे ना खूप छान येणार आहे. आणि बघू शकता आता इथे जे आहेत ना हाफ केस घेतले त्याचे आपल्याला पोनी बांधून घ्यायचे आहे. एकदम घट्ट अशी व्यवस्थित पोनी बांधून घ्यायची आणि हे जे केस आहेत पोनी बांधलेले त्या केसांची आपल्याला छान अशी 3 पॅडर्नची वेणी घालून घ्यायची. अगदी शेवटपर्यंत जी आहे ना ही वेणी घालून घ्यायची आहे. आणि हेअरस्टाईल सुद्धा इतकी ट्रेंडिंग आहे, काहीतरी युनिक असं सिंपल हेअरस्टाईलमध्येच पण युनिक ट्राय करायचं असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल जी आहे ना नक्कीच ट्राय करू शकता. आता श्रावण महिना चालू आहे आणि मस्तपैकी मंदिरात जाताना तुम्ही सोमवारी वगैरे अशा पद्धतीने ओपन हेअरस्टाईलमध्ये गजरा हेअरस्टाईल केल्यानं अधिकच सुंदर आपली जी हेअरस्टाईल आहे ना उठून दिसणार आहे. आणि मस्तपैकी श्रावणामध्ये गजरे वगैरे लावले ना खूप छान अशी वेगळाच आपला जो लुक आहे ना तो क्रिएट होतो. तर आता इथे बघू शकता पूर्ण केसांची वेणी घालून मी छान असं तिथे ना गोल गोल फिरून असं बन बांधून घेतलेला आहे. हा बन जो आहे ना पोनीने आपण तयार केला असल्यामुळे इतका छान लुक येतो ह्याला आणि इतका दिसायला सुंदर दिसतो आणि युनिक दिसतो. सिंपल तुम्हाला गजरा जरी लावायचा नसला ना अशा पद्धतीने तुम्ही केस बांधलेत ना तरी सुद्धा खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. आता आपल्याला इथे एक ब्लॅक कलरचा रबर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ना गजरे असे एकावर एक टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे साईडला असे लाईनीत एकावर एक गजरे टाकून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही छोटे मोठे अशा टाईप मध्ये सुद्धा गजरे टाकू शकता किंवा एक साईड प्रमाणे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये गजरे जे आहेत ना टाकून घेऊ शकता. तर बघा मी पूर्ण गजरे जे आहेत जेवढे मला हवे होते तेवढे मी ह्या ज्या रबरमध्ये आहेत ना अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला हलकेसे असे पसरवून घ्यायचे आहेत आणि तो रबर जो आहे ना पूर्ण व्यवस्थित पकडायचा आहे आणि गजरे व्यवस्थित आपले त्याच्यामध्ये हँग करून घ्यायचे आहेत. आणि आता जो आपण बन बांधला होता ना त्या बनवरती हा रबर जो आहे ना आपल्याला लावायचा आहे. त्यासाठी रबर टाईट असणारा घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे गजरे वगैरे आहेत ना ते हलणार नाहीत.
आणि अशा पद्धतीने बघा गजरे पूर्ण लावून घ्यायचे, छान असं त्यांना स्प्रेड करून घ्यायचं आहे। ही हेअरस्टाईल सुद्धा इतकी सुंदर दिसते ना, अगदी झटपट 1 ते 2 मिनिटांमध्ये इतकी सुंदर हेअरस्टाईल रेडी होते। सो अशा काहीशा होत्या तो छान अशा। तर ह्या होत्या आपल्या छान अशा मस्तपैकी हेअरस्टाईल। ह्या सगळ्या हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त हेअरस्टाईल कोणती आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आय होप व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला भरपूर सारा लाईक प्रेम द्या। भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।